असं समजू नकोस की मी विसरलो तुला. आपल्या प्रेमाला डाग नको म्हणून दूर आहे मी. मनात फक्त तूच आहेस. तू कितीही रागावलीस माझ्यावर, पण मला मनातून मिटवू शकत नाहीस. राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाहीस. दुष्परिणाम माहीत असूनही केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम. शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्टमध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनंच करणार असाल तर कोणाचं प्रेम प्रपोजला होकार देऊच नका. रिलेशनशिपचा शेवट ब्रेकअपनेच करायचा असं आधीपासून ठरवलं तर रिलेशनशिपला स्टार्टच करू नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका. खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कोणावर करू शकत नाही. खूप स्वप्न पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाही. एखाद्याच्या फिलिंग्सबरोबर खेळणं बरं नसतं. इतकी नकोशी झाली का रे मी तुला, की एक कॉलही करावासा वाटत नाही तुला? मी अजूनही त्या फालतूच्या आशेवरच आहे की एक दिवस तू परत येशील. मला त्रास देऊन तर तुला आनंद मिळत असेल तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे. चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून ते कोणालाही न दिसलेलं. सोडून जायचं असेल तर बिंदास जा, पण लक्षात ठेव, मागे वळून बघायची सवय मला पण नाही. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंतच करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतंच असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात न कळत, पण धरलेले हात कधी सोडू नका. प्रेम कधीच चुकीचं नसतं, कदाचित निवड चुकीची असू शकते. ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची फक्त तेच अपेक्षाभंग करतात. मनापासून प्रेम करणारेच फक्त आठवणीत रडतात. तू सोडून गेलीस मला तरी मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझा न तुझाच राहणार. ज्या व्यक्तीसोबत आपल्या आयुष्यभर राहण्याची इच्छा असते त्या व्यक्तीपासून दूर जाणं खूप कठीण असतं. तुझ्यात आणि माझ्यात फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता आणि मला आयुष्य. मी मनसोक्त रडून घेते घरात कुणी नसल्यावर, मग सहज हसायला जमतं चार चौघात बसल्यावर. मागितली होती फक्त तुझी साथ, तू तर सोडून गेलीस हातातला हात. म्हणूनच आता तुझ्याकडे माझं काहीच मागणं नाही, पण तुझ्याशिवाय जगणं म्हणजे काहीच जगणं नाही. कोण कुणाचं नसतं हे अगोदर समजलं असतं तर हे तुटणारं नातं मी कुणाशी जोडलंच नसतं. वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते, पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कुणीतरी विसरेल. आज माझ्या सावलीलाच विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत? सावलीने हसत हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्यासोबत?